नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते. तर बघा, आपण बघणार आहोत BMC साठी, म्हणजे आपण जे भरतीबद्दल बघत आहोत, जाणून घेत आहोत. महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती आहे. 1846 जागांसाठी कार्यकारी सहाय्यक ह्या पदासाठी जी भरती आहे, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, याचा सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, हे तर तुम्हाला आपल्या चॅनलवर पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन भेटणारच आहे. तुम्ही आतापर्यंत बघितला सुद्धा असणार आहे की जागा किती आहे, पोस्ट कोणती आहे, सिलेबस काय आहे, फॉर्मची डेट काय आहे. ठीक आहे, तुमचं क्वालिफिकेशन किती हवं हे सर्व तुम्हाला माहिती आहे. तर माझ्या सगळ्या त्या विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे. तर आता तुम्ही अभ्यासाकडे वळायचंय. तर सामान्य विज्ञान जे की तुम्हाला TCS पॅटर्न नुसार विचारलं जातं, बरोबर. मग TCS पॅटर्न नुसार कोणते टॉपिक विचारले जाणार आहे, जे की तुम्हाला आता येत्या BMC भरतीसाठी उपयुक्त असणार आहे, हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत. म्हणून सेशनला शेवटपर्यंत बघायचंय आणि सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय पूर्ण ग्रुपमध्ये आपल्या. ओके. तर बघा, सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला जसं की मी नेहमी लेक्चरमध्ये सांगते, आपण पोलीस भरतीसाठी, आपण आरोग्य विभागासाठी, SSC साठी, रेल्वेसाठी, प्रत्येक विभागासाठी सामान्य विज्ञान शिकलो. तर सामान्य विज्ञान आता जर BMC साठी आपल्याला शिकायचं असेल तर त्यामध्ये सिलेबस कसा असणार आहे. प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो की मॅडम, आमची एक्झाम वेगळी आहे, तर मग आता आम्हाला सिलेबस पूर्ण बदलेल का? तर नाही, तसं कधीच होत नाही. तुमची एक्झाम जरी वेगळी असेल तर तुम्हाला शिकायचं एकच आहे. जसं बघा, GK झालं, जीके मध्ये सामान्य विज्ञान आहे, तर हे चेंज नाही होत कधीच. एखादा नवीन रोग, जंतू, जीवाणू जसं COVID-19 वगैरे आला तर तेव्हा आपल्या आरोग्यशास्त्रामधले काही टॉपिक चेंज होतील, पण बाकीचे जे आपले टॉपिक आहे ते कधीच चेंज होत नाही. फक्त त्या क्वेश्चनची लेवल जी आहे ती कमी जास्त होते. जसं पोलीस भरतीमध्ये बघायला गेलं तर आपली जी लेवल आहे एकदम बेसिक लेवल आहे, एकदम बेसिक आहे, ज्यामध्ये सामान्य विज्ञानाचा तुम्हाला खूप जास्त स्टडी नाही करावा लागत. म्हणजे तुम्ही एकदम साध्या सोप्या भाषेत ते समजू शकतात. पण TCS पॅटर्न नुसार थोडंसं तुम्हाला अवघड असतं. बघा, सिलेबस तोच आहे, पण क्वेश्चनची जी लेवल आहे ती थोडी कमी जास्त तुमची इथे होणार आहे. पण घाबरून जायचं नाहीये. जेव्हा तुम्हाला छान शिकवलं जाईल तेव्हा तुम्ही छान शिकून पण घेणार आहात. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या अभ्यासक्रमाला. पूर्ण अभ्यासक्रम आज आपण इथे जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील हे देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे. चला, व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या. मग फास्ट लाईक करायचं आहे पटापट. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण पहिल्या पेज पासून. बघा, आता सामान्य विज्ञान म्हटलं की सामान्य विज्ञानामध्ये भरपूर सब टॉपिक आहे, पण आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे त्यावर डिपेंड आहे. तुम्ही आरोग्यशास्त्राचा जेव्हा अभ्यास करतात, ठीक आहे, तेव्हा तुम्ही जसं आरोग्य विभागासाठी करत असतात, नर्सिंगसाठी करत असतात, है ना. मग त्यामध्ये आरोग्यशास्त्र तुम्हाला जास्त येणार. जसं की तुम्ही आता प्रयोगशाळेमध्ये गेले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वगैरे तुम्हाला तिथल्या वॅकन्सीज जर कळल्या आणि तुम्ही जर त्याच्यासाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला रसायनशास्त्राचा जास्त अभ्यास करावा लागणार. म्हणजे केमिकल सगळं. जसं प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला रसायनशास्त्राचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस तुमचं टॉपिक, तुमचा फोकस रसायनवर असतो. पण आत्ताचा जो सिलेबस आपण डिस्कस करत आहोत, जी BMC ची भरती आहे, यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे टोटल सगळ्याचा. ज्याच्यामध्ये येतं भौतिकशास्त्र मीन्स फिजिक्स, आरोग्यशास्त्र म्हणजे हेल्थ सायन्स, देन येणार आहे जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, रसायनशास्त्र मीन्स केमिस्ट्री. ठीक आहे. मग ह्या चौघही टॉपिकला, ह्या चौघही विषयांना एकत्रित करून आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, ज्याची लेवल पण थोडी पोलीस भरतीपेक्षा जास्त असणार आहे. ओके. तर बघा, भौतिकशास्त्रामध्ये काही टॉपिक आहे जे की तुम्हाला सारखेच आहे, लेवल कमी जास्त करून आपण बघू. ठीक आहे. तर हे झालं 4 सब्जेक्ट. हे झाले वेगवेगळे 4 सब्जेक्ट जे ओव्हरऑल कशामध्ये येतात, सामान्य विज्ञानामध्ये येतात. ठीक आहे. कशामध्ये येणार, सामान्य विज्ञानामध्ये येणार आहे. तर सुरुवात करणार आहोत आपण जीवशास्त्रापासून. जीवशास्त्र एक असा टॉपिक आहे की ज्याच्यावरती तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न पडतात. कुठलीही भरती असू द्या, कुठलीही एक्झामला जा, तुम्ही सरळ सेवे लेवलला गेले, तुम्ही MPSC UPSC साईडला गेले, म्हणजे कुठल्याही एक्झाम मध्ये तुम्ही जर जाल तर जीवशास्त्रावर तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात. सो त्याला तुम्ही जास्त फोकस राहायचं आहे. ओके. आता जीवशास्त्रामध्ये येणारे टॉपिक कोणते कोणते आहे? प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पतींचे वर्गीकरण. तर प्राण्यांच्या वर्गीकरणापासून तुम्हाला काय येणार, हार्ड येणार, थोडंसं लेवल जास्त येणार. प्राण्यांच्या वर्गीकरणाची सुरुवात कोणी केली?
पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये कोणत्या सृष्टींचा वापर केला गेला? ठीक आहे, त्याच्यामध्ये एकपेशीय कोण आहे, बहुपेशीय कोण आहे, जे आपण प्रोकॅरियोट्स युकॅरियोट्स बोलतो ते सर्व येणार. ठीक आहे. मग प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या पद्धतीपासून जे 5 किंगडम क्लासिफिकेशन पर्यंत आपण आलो, 7 किंगडम क्लासिफिकेशन पर्यंत आलेलो आहोत, बट 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणजे पंचसृष्टी वर्गीकरण याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर आहे वनस्पतींचे वर्गीकरण. वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये तुम्हाला अबीजपत्री, बीजपत्री यामध्ये वर्गीकरण करण्याच्या पद्धती शिकवल्या जातील, ज्याच्यामध्ये एचर या शास्त्रज्ञाने काय केलं होतं, बीजपत्री अबीजपत्रीचं वर्गीकरण केलं. त्याच्यानंतर वनस्पती शास्त्राचे जनक होते थ्रिओपेस शास्त्रज्ञ. मग त्यांनी काय केलं, झाड, वृक्ष, झुडपं याच्यामध्ये काय केलं, झाडांना वर्गीकरण केलं. वनस्पतीचं वर्गीकरण त्यांनी 3 याच्या गटात केलं होतं. 3 गट कोणते होते, झाड होतं, वृक्ष होतं, झुडप होतं, झुडपे बोलतो ना आपण, झुडपे बोलतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी वर्गीकरण केलं. मग आता झाडे जे आहेत ते फोटोसिंथेसिस प्रक्रिया कशा मार्फत करतात किंवा ऊर्जेचं रूपांतर कशात कसं करतात, प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतं, ती क्रिया कशी केली जाते. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वनस्पती वर्गीकरणामध्ये शिकाव्या लागतील. देन पुढचे चॅप्टर तुमचे आहे सजीवांचे एकक, पेशी सजीवांचे एकक. आता यामध्ये तुम्हाला पूर्ण पेशींचा अभ्यास करायचा आहे आणि हे चॅप्टर तुम्हाला या भरतीसाठी महत्वाचं आहे. पोलीस भरतीमध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जात नाही. फक्त विचारला तर हा प्रश्न येतो की पेशींचं ऊर्जा केंद्र कोणतं आहे, तर तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया, बस विषय संपला. दॅट्स इट, इतकंच विचारलं जातं. पण यामध्ये म्हणजे जे बीएमसीचा तुम्ही अभ्यास करणार आहे, टीसीएस पॅटर्न मध्ये तुम्हाला पेशींवरती प्रश्न भरपूर विचारले जाणार आहे की गोल्गी कॉम्प्लेक्स आहे ते काय काम करतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, ठीक आहे, ते काय काम करतं. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पेशी सजीवांच्या एकक मध्ये विचारलं जाणार. वनस्पती पेशी कशाने बनलेली आहे, प्राणी पेशी कशाने बनलेली आहे, त्यांची लेअर कशाची बनलेली असते, ठीक आहे, ते सिलेक्टिव्ह परमिएबल असतात का, म्हणजे कोणत्या गोष्टींना ते आत येऊ देतात, बाहेर जाऊ देतात, ह्या सगळ्या गोष्टींचा पेशी सजीवांच्या एकक मध्ये अभ्यास करायचा आहे. पोषण हे तर अति महत्वाचं चॅप्टर आहे प्रत्येक भरतीमध्ये. तर पोषण हे जे चॅप्टर आहे ते व्यवस्थित करून ठेवा, एकदाच करायचंय. याच्या लेवलमध्ये काही होणार नाही तुम्हाला, एकच लेवलनी व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून अभ्यास करा, कुठल्याही भरतीमध्ये तुम्हाला उपयोगात पडणार आहेत. पोषणाच्या पद्धती, ठीक आहे. तर पोषण आपण कसं करतो, आपण सर्व कोण आहोत, परपोषी आहोत ना, आपण दुसऱ्यावर डिपेंड आहे. आपल्या स्वतःच्या आहारासाठी आपण दुसऱ्यावर डिपेंड असतो. मग आता ह्या पोषण जे आहे यामध्ये तुम्हाला काही पद्धतीचे विटामिन्स येणार आहे, काही पद्धतीचे तुम्हाला खनिजे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. मग खनिजांमध्ये येणार कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह. विटामिन्सवर खूप जास्त अभ्यास येणार आहे. विटामिन जे आहे ते दैनंदिन तुम्हाला किती खावे लागतात, किती गरजेचे आहे, विटामिनची प्रतिस्थापने कोणती, त्याच्यानंतर विटामिनच्या कमतरतेमुळे कुठला आजार होतो, कुठला रोग होतो आणि त्याला आपल्याला जर ट्रीट करायचं असेल तर आपण काय करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण पोषण आहारामध्ये शिकणार आहोत. तर सगळ्यांना जर आवडत असेल, माझी लँग्वेज समजत असेल व्यवस्थित, तर पटकन काय करायचं आहे, लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. देन आहे बघा मानवातील समन्वय. मग मानवातील समन्वय कशा पद्धतीने राखला जातो, मानवी समन्वयामध्ये तुम्हाला पूर्ण ब्रेनचा अभ्यास करायचा, पूर्ण नर्वस सिस्टीमचा अभ्यास करावा लागणार आहे, चेतासंस्थेचा अभ्यास करायचा आहे. नंतर आहे मानवातील ग्रंथी. मग ग्रंथींचे 2 प्रकार येतात. ग्रंथींच्या प्रकारामध्ये एक असतं अंतरस्रावी ग्रंथी, दुसरा असतं बाह्यस्रावी ग्रंथी. आय होप तुम्हाला अंतरस्रावी व बाह्यस्रावी ग्रंथीचं खूप छान पद्धतीने आपल्या ह्या चॅनलवरती समजलेलं आहे. कारण आपण तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ जर चेक कराल तर व्हिडिओमध्ये मी सगळे कन्सेप्टचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती तुम्ही व्हिडिओजमध्ये जर गेले, तुम्हाला सगळे सायन्सचे व्हिडिओ दिसणार आहेत, ज्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, है ना. मग मानवातील ग्रंथीमध्ये तुम्हाला विविध ग्रंथींचा अभ्यास करायचा आहे. जसं एक्झाम्पल घेतलं तर स्वादुपिंड ग्रंथी जी अंतरस्रावी व बाह्यस्रावी दोघांचे कार्य करते. मग त्याच्यामधून अंतरस्रावी असेल तर त्यामधून हार्मोन सिक्रेट होतात, बाह्यस्रावी असेल तर एन्झाईम सिक्रेट होतात. मग ते ऑर्गन पर्यंत जाण्यासाठी डक्ट असते की डक्ट नसते, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला मानवातील ग्रंथीमध्ये करायचा आहे. ओके. तुम्हाला जितकं वाटत असेल अवघड, तितकं अवघड नाहीये, खूप सोपं आहे. जेव्हाही आपण लेक्चरला सुरुवात करू, क्वेश्चन आन्सरला सुरुवात करू, तुम्हाला अगदी सोपं वाटणार आहे. आता रसायनशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री. ठीक आहे. आता ह्या केमिस्ट्रीचा अभ्यास आपण असा इथेच करून घ्यायचा की तुम्ही जर समजा प्रयोगशाळेसाठी सुद्धा लॅब टेक्निशियनसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल, ठीक आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये पण मार्क्स घेऊन जाणार. ठीक आहे. मग रसायनशास्त्रामध्ये महत्वाचे टॉपिक आहे अणु व त्याची रचना, पहिलाच टॉपिक. आता बघा पदार्थ असतो, तो पदार्थ छोट्या छोट्या कणांनी बनलेला आहे. मग त्या कणांना आपण अणु म्हणतो. मग अणु हे नाव पहिले कोणी दिलं, तर अणु हे नाव देणारे सगळ्यात पहिले आपल्या भारतीय शास्त्रज्ञ कोण होते,
महर्षी कणाद होते, बरोबर. मग त्या कणाद महर्षींनी अणूंना परमाणू नाव दिलं. म्हणजे समजा आता हा पेन आहे, तर पेन कशाने बनला आहे? विविध छोट्या छोट्या कणांपासून बनला. मग आता ते कण याच्यातून वेगळे करता येतील का? आपल्याला नाहीच करता येणार. म्हणजे हा जो पेन आहे हा बनलेला आहे तर छोट्या छोट्या कणांपासून एक पूर्ण पेन तयार झाला. त्याला आपण काय म्हणतो? अणू म्हणतो, बरोबर. मग अणूंच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स असतात. मग त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे, प्रोटॉनवर कोणता चार्ज आहे. ठीक आहे. या सर्वांचा शोध कोणी लावला हे सर्व बघायचंय. नंतर सेकंड चॅप्टर आहे कार्बन. ठीक आहे. ब्लॅकवर ब्लॅक दिसत नाहीये तुम्हाला. तर विद्यार्थ्यांनी काय करायचंय? कमेंटद्वारे सुद्धा सांगायचंय की तुम्हाला सिलेबस व्यवस्थित समजतोय का? तुम्हाला मी 100% लिहून देते या सिलेबसच्या बाहेर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन पडणार नाही. लिहून देते वाटलं तर. ह्या सिलेबसच्या बाहेर कुठलाही प्रश्न तुम्हाला येणार नाही. या सिलेबसनेच जा. या सिलेबसचा अभ्यास तुम्ही करा आणि आपण सुद्धा लेक्चर घेणार आहोत आता. रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला लेक्चर मी पूर्ण सिलेबस वाईज, टॉपिक वाईज देणार आहे. सो ते क्वेश्चन आन्सर जे मी देणार आहे तुम्हाला, जे रेकॉर्डिंग फॉर्ममध्ये, ते सुद्धा व्यवस्थित बघायचं. नाही कळलं तर आपल्या व्हिडिओ खूप अवेलेबल आहे आपल्या चॅनलवर. जाऊन डायरेक्ट कन्सेप्ट सर्च करायची. कन्सेप्टचे व्हिडिओ अवेलेबल आहे आपल्या चॅनलवर. सगळं मिळून जाईल तुम्हाला. कन्सेप्ट क्लिअर करायची. तरी नाही समजलं तर ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट मॅडमला विचारायचं. तर बघा दुसरं चॅप्टर आहे कार्बन. तर कार्बनच्या जगामध्ये आपल्याला कार्बनचे सगळे अवरूप बघायचे आहे. ठीक आहे. आता अल्केन काय, अल्किन काय, अल्काइन्स काय आहे, फॉर्म्युला काय आहे त्याचा ते बघायचं आहे. हिऱ्याचं स्ट्रक्चर इथे बघायला मिळणार आहे तुम्हाला. हिरा आणि ग्रॅफाइट कार्बनचे शुद्ध रूप आहे. ते सर्व तुम्हाला इथे कार्बन मध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. देन आहे किरणोत्सारिता आणि आण्विक रसायनशास्त्र. ठीक आहे. आता हे किरणोत्सारिता काय आहे? तर यामध्ये अल्फा रेज, गॅमा रेज अँड बीटा रेज ह्याचा तुम्हाला काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. मग आता तुम्हाला याची भेदक शक्तीपासून ह्याचं वस्तुमान, त्याच्यानंतर ह्याचा यूज म्हणजे वापर, हे सर्व बघायचं आहे. किंवा अल्फा कणांवर, गॅमा कणांवर व बीटा कणांवर कोणता प्रभार आहे, म्हणजे ते प्लस चार्ज आहे, मायनस चार्ज आहे, हे सर्व आपल्याला किरणोत्सारितेमध्ये शिकायचं आहे. खूप महत्वाचा चॅप्टर आहे आणि तुम्हाला याच्यावरून प्रश्न विचारले जातील. देन एकदम सोपा आणि सगळ्यांना माहित असलेला आवर्त सारणी चॅप्टर जो आपण 10वी पासून शिकलेलो आहोत. ठीक आहे. आता एमपीएससी लेवलला जर तुम्ही गेले तर तुम्हाला एस ब्लॉक, पी ब्लॉक याच्यावरती प्रश्न विचारले जातील. बट इथे आपल्याला तेवढं नाहीये. तर आवर्त सारणीचा शोध कोणी लावला, आवर्त सारणीचे नियम काय होते, मग आधुनिक आवर्त सारणी जी होती ती हेनरी मोसलेंनी मांडली. मग हेनरी मोसलेंनी नियम काय बदलले, हे सर्व आपण आवर्त सारणीत बघणार आहोत. नंतर झालं मूलद्रव्यांचे वर्गीकरण. ठीक आहे. हा 5वा चॅप्टर आहे. थोडेफार प्रश्न, 1-2 प्रश्न याच्यातून पडण्याची शक्यता आहे. बघा मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगते की BMC ला सायन्स जास्त विचारलं जात नाही. पण कधी कधी असं असतं ना की एखाद्या गोष्टीला, आता जसं पोलीस भरतीमध्ये 25-25 चा पॅटर्न आहे, पण तरी सुद्धा जीके कधी कधी जात 40 ला जातं, 50 ला सुद्धा जातं. 50 प्रश्न जीकेचे आले. मग 50 जर जीकेचे येत असेल तर सामान्य विज्ञानाचे तुम्हाला 10 प्रश्न येतील ना. तसंच इथे पण होऊ शकतं. सो असं हे नाही करायचं अझ्युम की नाही याचा अभ्यास आपण त्याला स्किप करू कारण ह्याच्यावर प्रश्न येत नाही. कारण आपण जेव्हा असं करतो त्याच वेळेस नेमके प्रश्न आलेले असतात. है ना. मूलद्रव्यांचे वर्गीकरण जे आहे ते कशात केलं गेलं? धातू, अधातू आणि धातू सदृश्य. मग त्याचे गुणधर्म आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. नंतर माझं फेवरेट चॅप्टर आहे आम्ल, आम्लारी व क्षार. ठीक आहे. मग आम्ल, आम्लारी, क्षार मध्ये तुम्हाला काय शिकायचंय? ऍसिड बेस पीएच लेवल बघायची आहे आणि याचे काही उदाहरणं बघायचे. जसं बघा व्हिनेगार जे असतं, तर व्हिनेगार हे कशाचं द्रावण आहे? वॉटर प्लस ऍसिटिक ऍसिड. मुंग्यांच्या दंशामध्ये फार्मिक ऍसिड असतं, द्राक्षामध्ये टार्टरिक ऍसिड असतं, दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं. ठीक आहे. मग ह्या सगळ्या ऍसिडचा आणि त्याच्या पीएच लेवलचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. कशामध्ये? आम्ल, आम्लारी आणि क्षारमध्ये. नंतर आहे आपलं तिसरं भौतिक शास्त्राचं काय सब्जेक्ट. तर भौतिक शास्त्राचा जो सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे कशाचा? तर सर्वप्रथम आहे ध्वनी. ध्वनी साऊंड हा एकदम काय बोलतात ना इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तुम्हाला एमपीएससी साठी सुद्धा. आता टीसीएस लेवलचे आपण टॉपिक बघत आहोत. म्हणजे टीसीएस लेवलने जर तुम्हाला पेपर विचारला जाईल ना तर टीसीएस चे काही टॉपिक्स आहेत की ज्याच्यावर ते भरपूर प्रश्न विचारतात. मग साऊंड मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे अल्ट्रासाऊंड, इंट्रासाऊंड, ऑडिबल साऊंड. मग ह्या साऊंडची वारंवारता, फ्रिक्वेन्सी, मग इको साऊंड, मग इको परत किती वेळा देतो, मग त्याचं अंतर काढणं, मग अंतराची सूत्र, हे सर्व आपल्याला ध्वनी ह्या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. आणि डोंट वरी आपण सगळे क्वेश्चन करणार आहोत. तुम्हाला प्रश्न किती पण येऊ, पण सायन्सच्या मॅडम तुम्हाला एवढ्या काय करून टाकणार आहे, एकदम बोलतात ना ट्रेन करून टाकणार आहे खूप
की तुम्ही कोणत्याही एक्झाम द्या, आता कुठल्याही परीक्षेला जा, जिथे सामान्य विज्ञान आहे ना, बिनधास्त जा. एकही क्वेश्चन चुकणार नाही. जसं पोलीस भरतीत चुकत नाही तसंच आहे ना. आता प्रकाश हे चॅप्टर जे आहे, तर प्रकाश चॅप्टर मध्ये आपल्याला आरसा, भिंग याचा अभ्यास करायचा आहे. अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा, त्याच्यानंतर जे प्रकाशाचं विकिरण, प्रकाशाचं अपस्करण हे काय असतं आणि कशाने होतं. जसं प्रकाशाचं अपस्करण म्हणजे काय, की प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना आपली दिशा बदलतो. मग त्यावेळी काय होतं, प्रकाशाचं अपस्करण होतं. मग प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय, जसं आकाशाचा निळा कलर का दिसतो, मग त्यावेळेस काय सिच्युएशन झालेली, प्रकाशाचं नेमकं काय झालं, तर विकिरण झालं. मग प्रकाश एकदम छोट्या छोट्या कणांवर पडून जेव्हा परिवर्तित होतो तेव्हा तो निळा कलर दिसतो. मग तोच कलर आकाशाला जातो, बरोबर, म्हणून आपलं आकाश निळं दिसतं आपल्याला. हे सर्व आपल्याला प्रकाश या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. नंतर आहे विद्युत धारा. विद्युत धारेवरती पण भरपूर प्रश्न विचारले जातात. इथं प्रश्नांची लेवल कमी आहे बाळांनो, पण प्रश्न ह्या सगळ्या चॅप्टर मधून पडतात. मग कधी फक्त विद्युत धाराच विचारलं जाईल, कधी फक्त जीवशास्त्रच विचारलं जाईल, पण आपल्याला नाही माहिती ना की कधी काय विचारलं जाणार आहे आणि कोणत्या वर्षी काय येणार आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण डिटेल सिलेबस अभ्यास करायशिवाय दुसरं ऑप्शन नाही. पण तरी पण जे प्रश्न येतात तेवढंच मी तुम्हाला सांगून तेवढंच घेणार आहे. ठीक आहे. विद्युत धारेमध्ये एकसर जोडणी, समांतर जोडणीचा अभ्यास करायचा आहे. देन आहे पुढचा आरसा व भिंग. आरसा व भिंग तर मी एक सेपरेट टॉपिक इथे टाकलंय, जे प्रकाशामध्येच येतं. बट ह्याचे काही जसं आपण बोलतो ना, मॅथेमॅटिकल काही प्रॉब्लेम्स असतात, तर त्याच्यानुसार त्याच्यानुसार आपण इथे बघणार आहोत. नंतर आहे किरणोत्सारिता. तर किरणोत्सारिता पण इथे बघणार आहोत आणि नंतर आहे मोजमाप. ठीक आहे. किरणोत्सारिता हे आपलं येतं रसायनमध्ये. ठीक आहे. यामध्ये नाही येणार. तर आपण किरणोत्सारिता रसायनमध्ये बघितलेलं आहे. नंतर आहे मोजमापन चॅप्टर. ठीक आहे. मोजमापन जे चॅप्टर आहे, तर मोजमापन चॅप्टर मध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, सगळे एकके म्हणजे काय, युनिट्स, सगळ्या युनिट्सचा अभ्यास करायचा आहे. सगळ्या एककांचा तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला SI, MKS अँड CGS याचा पूर्ण काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग SI एककाबद्दल पण भरपूर प्रश्न विचारले जातील, सो आपण सर्व याचा अभ्यास इथे करणार आहोत. नंतरचे 2 चॅप्टर आहे, इतका प्रश्न नाहीये, पण तरी आपण घेणार आहोत. कार्य, ऊर्जा, शक्ती, याच्यामध्ये सूत्रांचा वापर करणार आहोत. उष्णता व तापमान. ठीक आहे. तर ह्या 2 पण चॅप्टर करून ठेवायचे, म्हणजे प्रश्न जर एखाद्या वेळेस आला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. तर हा होता तुमचा BMCचा सिलेबस. TCS पॅटर्न नुसार हे सगळे टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात. सो हे व्यवस्थित लिहून घ्या, रनिंग नोट्स काढा, काय सिलेबस येतो, आपल्याला याच्याबद्दल किती माहिती हे पहिले जाणून घ्या. आपले लेक्चर उद्यापासून सुरू होतच आहे, तर सगळ्यांनी न चुकता न विसरता लेक्चर बघायचे आहे. क्वेश्चन आन्सर खूप मस्त असणार आहे. किती क्वेश्चन आन्सर आपल्याला येत आहे आणि किती अभ्यासाची गरज आहे हे आपल्याला याच्यावरनं समजणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलंच असणार आहे, होप तुम्ही. तर सगळ्यांनी व्हिडिओला एकदा लाईक करून घ्यायचा आहे, लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि आपलं जे YouTube चॅनल आहे टिक्कर मराठी सरळ सेवा भरतीला सबस्क्राईब करायचं आहे. चला बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.